6वी इंग्रजी 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. हा जो लेसन आहे त्या लेसनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळ दिलेले आहेत. खेळाच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे. आपली पहिली ॲक्टिव्हिटी दिली आहे आपल्याला त्यात डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश. डिस्कस म्हणजे काय, चर्चा करा. फॉलोइंग खालील क्वेश्चन्स, प्रश्न, खालील प्रश्नांची चर्चा करा. आणि ट्राय म्हणजे प्रयत्न करा. काय करायचं आहे, आन्सर देम, त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ए जी ॲक्टिव्हिटी आहे त्यात पहा, पहिला क्वेश्चन दिला आहे व्हेन डू यू फील हॅपी. फील म्हणजे वाटणे, हॅपी म्हणजे आनंद. तुम्हाला आनंद केव्हा वाटतो किंवा तुम्हाला आनंद केव्हा होतो. आन्सर आय फील हॅपी व्हेन आय ईट पिझ्झा. मी जेव्हा पिझ्झा खाते तेव्हा मला आनंद होतो. पिझ्झा मला वारंवार खायला मिळत नाही आणि कधीतरी भेटतो, मग तो भेटल्यावर मला आनंद होतो. तुम्हाला जेव्हा आनंद होतो ते उत्तर तुम्ही इथे लिहू शकता. दुसरा क्वेश्चन आहे व्हेन डू यू फील सॅड. सॅड म्हणजे दुःखी आणि फील म्हणजे वाटणे. तुम्हाला दुःख केव्हा वाटते किंवा तुम्ही दुःखी कधी होता. आन्सर आय फील सॅड व्हेन माय फ्रेंड्स क्वारल्स विथ मी. क्वारल्स म्हणजे भांडण. जेव्हा माझे फ्रेंड्स, मित्र माझ्यासोबत भांडण करतात तेव्हा मला दुःख वाटते. हे माझं उत्तर आहे. तुम्ही वेगळं उत्तरसुद्धा लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3 व्हेन डू यू फील अँग्री. तुम्हाला राग केव्हा येतो. आन्सर आय फील अँग्री व्हेन समवन ट्रबल मी. ट्रबल्स म्हणजे त्रास देणे. जेव्हा कोणीतरी मला त्रास देतं तेव्हा मला राग येतो. नंतरचा क्वेश्चन आहे व्हेन डू यू फील स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे भीती वाटणे. तुम्हाला भीती कधी वाटते. आन्सर आय फील स्केअर्ड व्हेन आय एम अलोन इन द डार्क. जेव्हा अंधारात मी एकटी असते तेव्हा मला भीती वाटते. आता बीमध्ये पहा, एमधलेच क्वेश्चन जरा बदलून विचारले आहेत. आता पहिला आहे व्हॉट डू यू डू व्हेन यू फील हॅपी. व्हॉट डू यू डू म्हणजे तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला आनंद होतो. व्हेन यू फील हॅपी म्हणजे तुम्हाला आनंद होतो तेव्हा तुम्ही काय करता. आन्सर आय जम्प फॉर जॉय व्हेन आय फील हॅपी. जम्प फॉर जॉय म्हणजे आनंदाने उड्या मारणे. जम्प फॉर जॉय म्हणजे आनंदाने उड्या मारणे. मला जेव्हा आनंद होतो तेव्हा मी उड्या मारते किंवा मारतो. सेकंड क्वेश्चन व्हॉट डू यू डू व्हेन यू फील सॅड. व्हॉट डू यू डू म्हणजे तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला दुःख होते. दुःख झाल्यावर तुम्ही काय करता. आन्सर आय टॉक टू समवन व्हेन आय फील सॅड. मी कुणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करते. माझं दुःख कमी करण्यासाठी मी कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करते. आय टॉक टू समवन व्हेन आय फील सॅड. तुमचं आन्सर इथं दुसरंसुद्धा असू शकतं. थर्ड क्वेश्चन व्हॉट डू यू डू व्हेन यू फील अँग्री. अँग्री म्हणजे रागावणे. तुम्ही जेव्हा रागावता तेव्हा तुम्ही काय करता. आन्सर आय स्क्रॅच माय हेअर व्हेन आय फील अँग्री. स्क्रॅच म्हणजे जोराने ओढणे किंवा खेचणे. मी माझे हेअर, केस जे आहेत ते जोराने ओढते किंवा खेचते जेव्हा मी रागावते तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू यू डू व्हेन यू फील स्केअर्ड. तुम्ही जेव्हा घाबरता तेव्हा तुम्ही काय करता. आन्सर व्हेन आय एम स्केअर्ड आय क्लिंग टू माय मदर. क्लिंग म्हणजे बिलगणे. मी माझ्या आईला बिलगते. जेव्हा मी घाबरते तेव्हा मी माझ्या आईला बिलगते. नंतर सी आहे इन ऑर्डर टू फील बेटर म्हणजे बरे वाटण्याकरता. त्यातला वन आहे व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर सॅड. आता इथे तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा तुम्ही काय केले पाहिजे. शुड यू डू म्हणजे तुम्ही काय केले पाहिजे. व्हेन आय एम सॅड आय शुड ट्राय टू फॉरगेट द सॅड इन्सिडेंट म्हणजे मी ती झालेली घटना, जी दुःखद घटना आहे ती विसरण्याचा प्रयत्न करते. टू
व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर अँग्री? तुम्ही जेव्हा रागावता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? आन्सर, व्हेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कीप मायसेल्फ काम. काम म्हणजे शांत. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते. थर्ड, व्हॉट शुड यू डू व्हेन यू आर स्केर्ड? तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? आन्सर, व्हेन आय एम स्केर्ड आय शूड ट्राय टू शो ग्रेट करेज. करेज म्हणजे काय? धाडस. आपण काय केलं पाहिजे? धीट राहण्याचा धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर? अदर म्हणजे दुसरे. दुसऱ्यांना चांगलं वाटावं किंवा दुसऱ्यांना आनंद व्हावा यासाठी तुम्ही काय करता? आन्सर, आय कॅन मेक देम लाफ विथ माय जोक्स. मी जोक सांगून त्यांना हसवते. जे दुसऱ्यांना चांगलं वाटावं यासाठी मी जोक सांगून त्यांना हसवते. आता सेकंड क्वेश्चन आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी आहे त्याला समजली. सेकंड ॲक्टिव्हिटी, गुड हँडरायटिंग. ऑब्झर्व द फॉलोइंग. ऑब्झर्व द लेटर गिवन बिलो केअरफुली. राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा, काळजीपूर्वक निरीक्षण करा. गिवन बिलो म्हणजे खाली दिलेले. लेटर्स म्हणजे अक्षरे. खाली दिलेले अक्षरांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. आणि राईट द स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन. प्रॉपर प्रपोर्शन म्हणजे प्रमाणबद्ध स्वरूपात ती अक्षरे लिहा. आता आपल्याला खाली एक तक्ता दिला आहे. आपल्याला पुस्तकात एक तक्ता दिला आहे, तो पाहायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण A to Z हे लेटर्स कॅपिटल आणि स्मॉलमध्ये लिहायचे आहेत. लिहिणार आन्सर. पहा, कॅपिटल ए. कॅपिटल ए ची उंची जास्त असते. कॅपिटल ए ची उंची जास्त असते म्हणून आपण हा 3 लाईनमध्ये जसं लिहितो तसा कॅपिटल ए लिहिला. स्मॉल ए ची उंची कॅपिटल ए पेक्षा छोटी असते. 2 लाईनमध्ये. 2 लाईनमध्ये बसवतात कॅपिटल स्मॉल ए. ए ए अशा प्रॉपर प्रपोर्शनमध्ये हे लेटर्स आपल्याला लिहायचे आहेत. बी पहा, बी, स्मॉल बी. स्मॉल बी सुद्धा त्याची उंची कॅपिटल बी एवढीच असते. बी. सी, कॅपिटल सी, स्मॉल सी. कॅपिटल डी, स्मॉल डी. कॅपिटल ई, स्मॉल ई. अक्षरे ओळीच्या खाली किंवा ओळीच्या वरती न लिहिता ओळीला बरोबर ओळीवर आपण लिहिली आहेत आणि त्यांची उंची आपण लक्षात घेतली आहे लिहिताना. कॅपिटल एफ, स्मॉल एफ. जी, एच, आय. जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी,
U V W X Y Z. तिसरी ॲक्टिव्हिटी आहे किंवा तिसरा गेम आहे फाइंड द राईट वर्ड्स, योग्य शब्द शोधा. राईट वर्ड्स योग्य शब्द, फाइंड म्हणजे शोधा. कंप्लीट अँड प्रॅक्टिस इच कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशन म्हणजे काय? संभाषण. संभाषण म्हणजे आपण जे एकमेकांशी बोलतो ते, त्याला म्हणतात संभाषण, कॉन्व्हर्सेशन. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. खालील संभाषणे जी आहेत ती पूर्ण करा आणि त्यांची प्रॅक्टिस करा, म्हणजे त्यांचा सराव करा. आता आपल्याला खाली काही डायलॉग्स दिले आहेत आणि काही संभाषणे दिली आहेत. डायलॉग्स दिले आहेत ते आपल्याला रिकाम्या जागी आपल्याला भरायचे आहेत. पहा. प्लीज डोंट मेन्शन इट. आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी. माय प्लेजर. आता पहिलं संभाषण आहे. थँक यू फॉर द फ्लावर्स. आपल्याला जर कोणी म्हटलं की थँक यू फॉर द, आपण कोणाला तरी फ्लावर्स दिले आणि तो जर आपल्याला म्हटला की थँक यू फॉर द फ्लावर्स, फ्लावर्स दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे, तर आपण काय म्हणणार? प्लीज डोंट मेन्शन इट म्हणणार, आय एम सॉरी म्हणणार, एक्सक्यूज मी म्हणणार की माय प्लेजर म्हणणार. आपण काय म्हणणार? माय प्लेजर. आपण इथे या संभाषण चौकटीत काय लिहिणार? माय प्लेजर. आता माय प्लेजर म्हणजे काय? मला त्यात आनंद आहे. सेकंड संभाषण आहे. आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट. माझ्याकडून स्पिल्ड म्हणजे सांडले. स्पिल्ड म्हणजे सांडणे. माझ्याकडून तुझ्या शर्टवर पाणी सांडले. आधी हे वाक्य म्हणण्याआधी आपण काय म्हणणार एखाद्याला? पहा. प्लीज डोंट मेन्शन इट म्हणणार, आय एम सॉरी म्हणणार, एक्सक्यूज मी म्हणणार की माय प्लेजर म्हणणार. आय एम सॉरी काय म्हणणार? आय एम सॉरी, माझ्याकडून तुझ्या शर्टवर पाणी सांडले. म्हणजे मला माफ कर, माझ्याकडून तुझ्या शर्टवर पाणी सांडले. मग आपण काय लिहिणार इथे? आय एम सॉरी. आय एम सो सॉरी. मला माफ कर, मला माफ करा, माझ्याकडून तुमच्या शर्टवर पाणी सांडले. मग समोरचा काय म्हणणार? नेवर माइंड, इट विल ड्राय अप. नेवर माइंड म्हणजे काही हरकत नाही, तो आता सुकेल. इट विल ड्राय अप म्हणजे तो आता सुकेल. हे पुढचं जे संभाषण आहे ते एका टीचर आणि स्टुडंटमधलं आहे. पहा टीचर काय म्हणतायत? थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स. कॅरिंग म्हणजे वाहून आणणे किंवा उचलून आणणे. थँक्यू सो मच म्हणजे आभारी आहे. फॉर कशाबद्दल? कॅरिंग द बुक्स. तू पुस्तके उचलून आणले त्याबद्दल तुझी आभारी आहे. मग आपण काय म्हणणार टीचरांना? डॅश डॅश टीचर, इट्स माय ड्युटी. काय म्हणणार आपण? प्लीज डोंट मेन्शन. काय म्हणणार? प्लीज डोंट मेन्शन इट. प्लीज डोंट मेन्शन इट म्हणजे काय? त्यात आभार कशाला मानायचे असं आपण म्हणणार टीचरांना. मग आपण लिहूया इथे प्लीज डोंट मेन्शन इट. प्लीज डोंट मेन्शन इट टीचर, इट्स माय ड्युटी. हे तर माझं काम आहे. आता पुढचं संभाषण पहा. काय आहे? डॅश डॅश कॅन यू टेल मी द वे टू द जिम. जिम म्हणजे व्यायामशाळा आणि वे म्हणजे रस्ता. व्यायामशाळेत जाण्याचा रस्ता काय आहे असं आपल्याला एखादं विचारायचं आहे, तर आपण त्याआधी आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल. मग आपण काय म्हणणार? पहा. यातलं आपण कुठलं वाक्य म्हणणार? एक्सक्यूज मी.
आपण इथे लिहूया एक्सक्यूज मी. कॅन यू टेल मी द वे टू द जिम. तुम्ही मला जिमला जायचा रस्ता सांगू शकता का. मग समोरचा काय म्हणेल, गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट. जिमला जायचा रस्ता तो आपल्याला सांगतोय, सरळ जा आणि नंतर लेफ्टला टर्न घ्या. पुढची ॲक्टिव्हिटी 5 नंबरची, 1 वर्ड टू फिट देम ऑल. 1 word to fit them all. Choose at least 3 words from the box and think of one item that fits in all. Write down the meaningful phrase you have made. आता काय करायचं आहे, आपल्याला पुस्तकात एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यातले कमीत कमी 3 शब्द घ्यायचे आहेत आणि त्यापासून एक मिनिंगफुल फ्रेज आपल्याला तयार करायचे आहे. फ्रेज म्हणजे काय, एक शब्द समूह, अर्थपूर्ण शब्दसमूह आपल्याला तयार करायचा आहे. आणि एखाद्या वस्तूसंबंधी आपल्याला तो शब्दसमूह तयार करायचा आहे. एखाद्या वस्तूचा विचार करायचा आणि त्याचं वर्णन करणारे 3 शब्द आपल्याला निवडायचे आहेत. एखादी वस्तू समजा आपण घेतली कॅटचं वर्णन करणारे मग तिची उंची, तिचा रंग, आकार, अशा प्रकारची 3 शब्द आपल्याला त्या बॉक्समधून निवडायचे आहेत. तो बॉक्स आपण पहा, ह्या बॉक्समध्ये आपल्याला काही शब्द दिले आहेत. टॉल, शॉर्ट, लिटल, स्मॉल, बिग, यंग यासारखे आपल्याला शब्द दिले आहेत. ते शब्द घेऊन आपल्याला एखाद्या वस्तूचं वर्णन करणारी अर्थपूर्ण शब्दसमूह तयार करायचा आहे. आता पहा, आपण खाली शब्दसमूह तयार केले आहेत. पहा, आन्सर प्रिटी स्मॉल गोल्डन फ्लावर. आता फ्लॉवरचं वर्णन करण्यासाठी आपण 3 शब्द निवडलेत, प्रिटी, स्मॉल आणि गोल्डन. नंतर ब्राईट न्यू टेस्टी केकचं वर्णन करण्यासाठी आपण ब्राईट, न्यू आणि टेस्टी हे 3 शब्द निवडले आहेत. लॉंग थिक ज्युसी फ्रूट, ओल्ड डार्क राऊंड स्टोन, नाईस क्लीन व्हाईट क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग, नाईस आहे, क्लीन आहे आणि व्हाईट आहे. न्यू रेड राऊंड कॅप म्हणजे टोपी. सॉफ्ट लिटल ब्लॅक स्नेल, स्मॉल ब्राईट शायनी स्टार. न्यू येल्लो राऊंड बॉल, राईप स्वीट गोल्डन मँगो. कोल्ड व्हाईट क्रंची स्नो, हॉट रॉ रेड मीट. बिग बॅड अगली मॉन्स्टर. अशा प्रकारे आपण अनेक शब्दसमूह इथे तयार करू शकतो. या लेसनमध्ये एकूण 9 ॲक्टिव्हिटी आहेत. आज आपण 5 ॲक्टिव्हिटी पाहिल्या. यानंतरच्या ॲक्टिव्हिटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.